सगळ्यांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. इथे मी दूध तापवायला ठेवलंय. दुधाचा काय रतीब लावला ना बरं का, कारण शिल्लक राहिलं की खराब झालं की टाकून द्यावं लागतं आणि फ्रीजची वास लागली त्याची चवच बदलते. त्या नानाला आणायला लावलं होतं दूध, डेअरीवरचं आणायला लावलं होतं. ते तापायला ठेवलंय आणि आज कमेंट विषयी व्हिडिओ करायचा आहे. आणि इकडे ती पोरं बसले, ती बाहेर गेली काय की. तर 4-5 वाजल्यापासून मी काहीतरी काम करत होते. काम म्हणजे दादाचा शाळेतला प्रोजेक्ट होता, हे रेल्वे बनवायचा. तर अशीच बनवली रेल्वे. कशी वाटते बघा. त्याला चाकं बसवले त्यांनी, त्याची बनवली काय रंगीत कागद असते ना त्याची बनवली बघा. आता तर मी एकटीच आहे घरात. पोरं गेली आताच बाहेर गेले. ते टीव्हीचं काय झालं, चॅनलच लागत नाहीत. आता हे पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं चॅनल लागत नाही. तर अशी ही रेल्वे कशी वाटते सांगा, बनवली रंगीत कागदाची. आता म्हणलं जरा कमेंटवर व्हिडिओ करावा, ती नाही तर तोपर्यंत काय झालं इथं टाकलं हिरवं तसलं पाया, ते तसलं नसते का हराळी म्हणते ते मंदिरात लावलेली, त्याचा एक तुकडा शिल्लक होता ते टाकलाय. आणि फरची अशी मऊ असल्यामुळं पायाला पण त्याचा दाब लागतोय आणि ती पायाचं सगळं तळवं दुखते. त्याच्यामुळं हे हिरवं मॅट त्याच्यावर टाकले. उभा ते राहिल्या ह्याच्यावर एकदम चांगलं वाटतंय, म्हणजे त्रास वाटत नाही पायांना. आणि गॅस वाढवला तरी एकदम मोठं जाते, त्याच्यामुळे बारीकच गॅस केलाय. तर मला इथंच ध्यान द्यावं लागतंय बघा. किचनवर काय होतंय, मुंग्या सारख्या होत्या, झाडावे लागतात ते मुंग्या. असं थोडंसं जरी काही सांडलेलं ते दिसलं, पीठ जरी दिसलं तरी पिठाला सुद्धा मुंगे लागतात. त्या दिवशी दळण आणलेली पिशवीवरच होती बाजरीच्या, तर त्याच्यात सुद्धा मुंग्या मोठ्या झाल्या होत्या. तर खास किचन झाडायसाठी, किचन म्हणजे वरची पिशवी आहे काय, ती पिशवीच म्हणते, वरची फरची झाडायसाठी, किचन कट्टा झाडायसाठी ही बघा छोटीशी किरसुनी सेपरेट, बाकीचं घर ती झाडायला दुसरे. आता हे काय होतं, एकदम कचरा वर असला की असं पीठ ती सांदीत घुसतंय, त्याच्यामुळं किरसुनी आणलेली आहे बघा त्यांनी. या किरसुनीसाठी पण त्यांना 2-3 वेळा सांगावं लागलं, किरसुनी आणा बारकी. एकदा पंढरपूरला आम्ही दवाखान्यात गेल्यावर बघितली होती किरसुनी अशी छोटी, मग घ्यायची होती पण लई ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे त्यांनी काय गाडी थांबवली नाही. नको म्हणलं, परत घेऊन मी आल्यावर बरं म्हणलं. आणि मग परत ही घेतली. त्यांना मी 2 सांगितले होते बरं का किरसुनी आणायला, पण त्यांनी एकच आणली किरसुनी. कशी वाटते आता, त्या दिवशी मी तिला घासून प्रश्न धुवून वाळवली बघा. असं तेलकट ती, असं तेल ती असं शितुडं ती उडलेलं असतं ना, तर त्याच्यामुळं ती झाडून असं तेलकट होती, म्हणून घासून चांगली स्वच्छ करून ठेवली होती. तर आता दसरा पण आलाय, कुणाकुणाचा झाला असेल, आमचा व्हायचा आहे चालू बरं का. दसऱ्याला तर लय अवघड आहे. आता पाऊस पण चालू आहे इकडं, आमच्या इकडे तर दररोज पाऊस येतोय, आभाळ येतो, ऊन पडत नाही. दररोजची वापरायचे सुद्धा कपडे वाळत नाही. ते आता काय करावं ही प्रश्न पडलाय. आता कपडे धुतल्यावर कुठं वाळायला टाकावे. तुमचा झाला का दसरा काढून धुणं भांड्याचं काय नसतं, भांडी काय लगेच फॅनच्या त्याला वाळते ती या, पण त्याचं लय अवघड आहे कपड्याचं. आता थोडं जेवण पण करायचं आहे. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं, कमेंटवर व्हिडिओ करायचा होता. तर कमेंट अशी होती की ताई तुमचं टोपलं लई छान आहे. एका व्हिडिओला 2-3-4 जणांच्या कमेंट आले ते बरं का, टोपलं छान आहे. तर ही बघा टोपलं, रंगीत टोपलं आहे. तर ही टोपलं मी घेतलंय, आमच्या इथं कुर्मदास यात्रा असते
जुलै महिन्यात होती आषाढी एकादशीला. त्यावेळेस हे टोपलं घेतलंय तर किती 140 का 150 रुपयाला हे टोपलं घेतलंय. तर मला म्हणजे आमच्या इकडं वाडीत ती विकायला येते ते बरं का टोपली. पण मला कसं वाटायचं हे रंगीत काड्या येते म्हणल्यावर लय हलके असते लगेच मोडून जाते. पण तसं काय नाही, एकदम मजबूत काड्या येते, लय भारी आहे. आणि कलर पण ह्याचा छान आहे. तर माझ्या बहिणीनं पहिल्यांदा घेतलं होतं टोपलं, मग मला आवडलं. मग मी म्हणलं कितीला घेतलं का, मला पण घ्यायचं. परत माघारी दाजीला लावलं आणि हे टोपलं आणायला सांगितलं. पण असं झालं की ही माझ्या बहिणीचं टोपलं आहे, माझं नाही. आणि माझं वेगळ्या पिवळ्या कलरचं होतं, मला काय आवडलं नाही त्याचा कलर. मी म्हणलं ते टोपलं मला देईन, माझं टोपलं तुला. मग तिनं दिलं ही टोपलं मला आणि मी माझं तिला देऊन टाकलं. तर असं बहिणीत चालूच असतं बरं का शेअरिंग करायचं. साड्या कोणाला आवडल्या, कोणाला ड्रेस आवडला, कोणाला अशा घरातल्या काहीतरी पुरींच्या म्हणा फराकी एकामेकीच्या असं चालूच असतं शेअरिंग करायला. आता मला काही मुलगी नाही, पण माझ्या 2 बहिणींना बारक्या पुरी आहेत त्या 2, तर त्यांचं सारखं शेअरिंग चालूच असतं. तर छान वाटतं असं एकामेकीच्या वस्तू शेअर करायला. ती हा दादा काय वाजतंय रे, हातात काय घेऊन आलाय तो? तरी ही बघा किती छान वाटतंय टोपलं. त्याचा कलर पण छान आहे. आणि अशा म्हणजे तारा आहेत का नाही ह्याच्या काड्या वायर एकदम मजबूत आहे त्या, अशा तुटत नाही त्या, तुटत नाही त्या. कुठं आणला फुगा? होय इकडं बघा, तोंडात नुसतं घालायचं तुला सोसत नाही काय, थोडं तोंडात गेले की. दर्शनचा फुग कसलाय फुगा? दर्शनने माझा फुल त्याचा राहू दिला. होय मग मोठा फुगून असला फुडला. होय माझा पहिला पंधरा किती फुगला होता, मग फुलही फुगवला म्हणून फुटला. तर फुग पण पोराला लय आवडतात. पण काय होतं फुगून गालफुगे येते ते, आणि त्याच्यामुळे आम्ही काही लय फुगं घेत नाही. आता ती दुकानला ती कुठं गेली की सांगते ते नानाला फुगा आणा म्हणून. परिचा घेतला फुगं काही टिकत नाही, ते लय भरपूर फुगवत्या ती आणि फटकन फुटून जातो. तर चला आता आम्ही पण जेवण वगैरे करतो. खूप तापत आले, गॅस कमी ठेवला बरं. चिमणीची चोच बघू, चिमणीची चोच मी आत घेतली. चांगला आहे की. दादू अभ्यास केला का तो? तर पोरांनी काही शाळेत आल्यावरच अभ्यास केलाय. घ्यावं लागतं, जरा लक्ष द्यावं लागतं पोरांकडे, तर काय होतंय अक्षर सुधारल्याला परत खराब होऊन जाते. त्याच्यामुळं जरा ध्यान द्यावं लागतंय अक्षराकडे. दर्शन काय घरी आला की लगे अभ्यासाला बसतो, कपडे ती बदलून. आणि यशला लय उशीर लागतो, त्याच्यामुळं यश निवांत करतो. दादा ती नको काढू, ठेवते वर. विसो काय रवी आहे, रवी ताक करायची. तर चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आज मी एकटीच आहे त्याच्यामुळं मीच व्हिडिओ केला. सकाळी काय म्हणजे सकाळी काढायला काय पाऊस पण चालू होता, म्हणजे काढू पण वाटला नाही. आज पण आलता, तर मग ती पण गेलं कामाला त्यांच्या. आणि तर व्हिडिओ मी आज बनवला आहे एकटीनं बरं का, सहसा मी एकटी नसते व्हिडिओ. त्यांनी जर बघितलं का नाही व्हिडिओ तर म्हटलं काय व्हिडिओ बनवला आहे, तर असाच तुटका मुटका. त्या आधीच मला माझ्या लय बोलायला येत नाही. पण कसं आहे जसं आहे तसं मी बोलत असते, कोणाला आवडू नाही तर नाही आवडू. शुद्ध वगैरे काय आपल्याला तसलं येत नाही. एखादा शब्द जर गेला असा शुद्ध बोलायचा तर तिथं मला अडकल्यासारखं होतं, आणि त्याला मग काय म्हणतात मला ती लय हकलती तू बोलताना. दाखवली की रेल्वे कशी वाटली दर्शी तुला? छान. होय दर्शनी मला हा मोडून टाकते तू, ती वाळायचं आहे अजून, ठेव जा. तर आता इथं आपला व्लॉग समाप्त होतो. काय होय, तर चला मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय बाय.